सकाळी सकाळी म्हटलं चला मस्त असा चहा पिऊ बघा, कारण चहा पिल्याशिवाय काय सकाळची सुरुवात कामं होतच नाहीत. तुमची पण असंच होतं आहे का सांगा मला. अगोदर चहा प्यावा लागतो आहे. शेतातून आणलेली वांग्याची भाजी म्हटलं असं भरून मस्त बनवूया, कारण जास्त तिखट पण भाजी माझ्या मुलांना आवडत नाही, थोडी फिक्कीच बनवते. मग भरून बनवायची होती, कारण आरवला स्कूलमध्ये पण द्यायची होती टिफिनला हीच भाजी. फ्रेश भाजी बनवली टेस्ट काय वेगळीच असते बघा. मस्त अशी भाजी बनवली होती. पण आपण किती पण मेहनतीने बनवू द्या भाजी, मुलांना काय नुसतं त्यातला मसालाच खायचा असतो आहे बघा. त्याला आवरून दिलं होतं स्कूलसाठी मी, मग त्याला घेऊन पण आले स्कूलमधून. मग आमचं अचानक ठरलं की गावाला जायचं. आता ते का ठरलं आहे आता तुम्हाला सांगणारच आहे. इथं आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं आणि ते हवा भरत होते तोपर्यंत मी इथं चाललो होतो. माझं हे व्हिडिओ मला फोटो खूप आवडते, मग त्याच्यासोबत व्हिडिओ घेत बसली. मग आम्ही जाणार होतो गावाकडं, कारण आमच्या गावाकडं जायला खेड्यात बस मोजक्याच असतात बघा. कारण मग आम्ही काही टाईमवर पोचू शकत नाही. कधी पण अचानक जायचं म्हटलं का सकाळी लवकर जाऊ. आम्ही तर संध्याकाळी 5-5:30ला निघलो होतो घरून. मग इथं खाऊ घेतलं पुशे सावळीमध्ये. तिथं छान बेकरीमध्ये खाऊ भेटते पुशे सावळीत, तिथूनच आम्ही घेतो नेहमी. आणि खानापूरमध्ये कांदा भजी आणि वडा एवढा टेस्ट भेटतो आहे ना, आम्ही नेहमी येता जाता खातच असतो आहे. मग आम्ही दोघांनी भजी खाल्ली आणि आणून आरवनं वडापाव खाल्ली. ती म्हटली आम्हाला वडापावच खायचं आहे. उशीर झाला होता म्हणून म्हटलं चला काहीतरी नाश्ता करून गेलेलं बरं आहे, कारण 8 वाजले होते आम्हाला. अजून इथून 1-1.5 तास लागत होतं बघा. मग आम्ही पोचलो घरी. तर माझ्या बहिणीच्या मुलीचा मुलगा आहे, तर किती आगाऊपणा करतो बघा, किती खुश झाला आहे. आणि ही माझ्या बहिणीची मुलगी व्हिडिओ काढत होती, ती लाजत होती. हा तर लय खुश झाला होता, कारण लहानपणापासून ओळखतोय. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. चला